आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव। तुम्ही बघताय आपलं अग्रवन। देशात यंदा सोयाबीनची लागवड कमी होताना दिसते। शेतकरी सोयाबीन ऐवजी मका आणि तुरीला प्राधान्य देत आहेत। महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सोयाबीनची लागवड किमान 5% कमी होईल असा अंदाज सोपानं व्यक्त केलाय। सोयाबीन उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे सोया तेलाचं उत्पादन देखील कमी होईल आणि आयात वाढेल असा अंदाज देखील उद्योजकांनी व्यक्त केलाय। आता गेले वर्षभर आपण अनुभव घेतोय की एकीकडे सोया तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किमान 10 ते 15% अधिक आहेत, मात्र सोयाबीनचा भाव हा 15 ते 20% कमी झालेला आहे। पुढच्या वर्षभर देखील तेलाची आयात वाढण्याची शक्यता आहे। मग नेमकं शेतकरी यंदा सोयाबीनची लागवड कमी करून इतर पिकांना का प्राधान्य देत आहेत आणि शेतकऱ्यांची पसंती नेमके कोणत्या पिकांना मिळते त्याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। आता आपण जर गेल्या 3-4 वर्षाचा सोयाबीन बाजाराचा आढावा घेतला तर सातत्याने आपल्याला 2022-23 पासून सोयाबीनचे भाव हे दरवर्षी कमी होताना दिसत आहेत। गेल्या वर्षी सोयाबीनचा भाव सरासरी आपल्याला 5,000 रुपयांच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा काहीसा अधिकच होता की जेव्हा शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात येत होतं त्यावेळी। परंतु चालू हंगामामध्ये सोयाबीनचा भाव हा हमीभावापेक्षा देखील कमी होता। एकीकडे इतर पिकांचे बाजारभाव मात्र हमीभावाच्या आसपास राहताना आपल्याला दिसून आले होते। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उदाहरण देता येईल ते म्हणजे मक्याचं। त्यानंतर तुरीला देखील बाजारामध्ये जवळपास 7,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता। 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान बहुतांशी वेळेत तूर विकली गेली होती। आता तुरीमधून जे काही हमीभाव आणि बाजारभाव यामध्ये जी तफावत होती ती काहीशी कमी होती। मक्यामध्ये देखील जवळपास तसंच होतं। बाजारभाव बहुतांशी वेळा हा हमीभावाच्या दरम्यान राहिलेला होता। मक्याला इथेनॉलसाठी मोठी मागणी वाढली आहे, त्यामुळे गेले 2 वर्ष मक्याचे भाव देखील चांगले राहिले। आता साहजिकच एकीकडे सोयाबीनचे भाव कमी होत असताना मक्याचे बाजारभाव मात्र चांगले मिळत होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मक्याला प्राधान्य देत असल्याचं दिसून येत आहे। तसंच तुरीचं देखील आहे, कारण हमीभावानं तुरीची खरेदी करण्याची शाश्वती ही सरकारनं दिलेली आहे। आता चालू हंगामामध्ये सरकारनं जवळपास 6 लाख टनांच्या दरम्यान देशामध्ये तूर खरेदी केली। असं असलं तरी देशातल्या एकूण 35 लाख टनांपैकीच जवळपास 6 लाख टनांचीच खरेदी झाली। सरकारचा अंदाज आहे देशात तुरीचं उत्पादन 35 लाख टनांचं झालं, परंतु बाजारामध्ये तुरीचा बाजारभाव 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान राहिला। आता साहजिकच गेले 1-1.5 महिन्यापासून तुरीचा बाजारभाव हा 7,000 रुपयांपेक्षा देखील कमी झालेला आहे। परंतु जेव्हा शेतकऱ्यांची तूर बाजारात येत होती तेव्हा बहुतांश वेळा बाजारभाव आपल्याला 7 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान दिसून आला होता। आता व्यापाऱ्यांचं तसंच उद्योगांचं आणि काही सरकारी अधिकाऱ्यांचं देखील असं म्हणणं आहे की तुरीला बाजारभाव सोयाबीनच्या तुलनेमध्ये काहीसा अधिकच राहिला होता। म्हणजे हमीभावाशी जर तुलना केली तर सोयाबीनच्या भावाच्या तुलनेमध्ये तुरीचा बाजारभाव हमीभावापेक्षा काहीसा कमी होता। त्यामुळे शेतकरी यंदा सोयाबीन ऐवजी तुरीला प्राधान्य देत आहेत असं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तसंच कर्नाटकमध्ये अनेक भागात दिसून येतं असं व्यापारी तसंच उद्योगांनी सांगितलेलं आहे। देशातले जर आपण लागवडीचं चित्र पाहिलं तर यंदा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटक या 4ही राज्यांमध्ये क्षेत्र कमी अधिक प्रमाणात कमी होऊ शकतं असा अंदाज सोपानं म्हणजे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं व्यक्त केला आहे। सोपा ही देशातली सगळ्या प्रक्रियादार कारखान्यांची म्हणजे मिलची एक संघटना आहे। ही संघटना देशातलं नेमकं उत्पादन किती आहे, गाळप किती होतं, निर्यात किती होतं, तसंच तेलाची आयात किती होते, निर्यात किती होते, सोयाबीनची निर्यात किती होते, निर्मिती किती होते या सगळ्यांचा लेखाजोखा मांडत असतं, बॅलन्स शीट तयार करत असतं। त्यामुळे संस्था जो काही अंदाज व्यक्त करते या अंदाजाला देखील एक महत्त्व असतं। आता सोपानं असा अंदाज व्यक्त केला की गेल्या 2 वर्षांमध्ये सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले, परंतु दुसरीकडे मक्याचा बाजारभाव गेल्या 2 वर्षांमध्ये चांगला मिळाला। त्यामुळे सोयाबीनचं बहुतांशी क्षेत्र हे मक्याकडे जाऊ शकतं। त्यातल्या ज्या भागामध्ये मक्यासाठी पोषक वातावरण नाही त्या भागात तुरीला शेतकरी प्राधान्य देऊ शकतात असा अंदाज देखील या संस्थेने व्यक्त केला आहे। आता एकीकडे देशातलं सोयाबीनची लागवड कमी होऊन उत्पादन कमी होण्याचा धोका आहे, त्यामुळे आणखीन दुसरी एक चिंता वाढलेली आहे। सरकारला देशातलं खाद्यतेलाचं उत्पादन वाढवायचं आहे, आयातीवरचं जे अवलंबित्व आहे म्हणजे आयात कमी करायची, आयातीवरचा खर्च कमी करायचा आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतात त्याचा थेट परिणाम हा खाद्यतेलाच्या किमतीवर होत असतो। त्याचं साधं उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या वर्षभरात आपण खाद्यतेलाचा जर आढावा घेतला तर आपल्याला ते दिसून येईल। गेले वर्षभर एकीकडे देशामध्ये नाहीच तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील तेलबियांचा विशेषतः सोयाबीनचा भाव हा खूपच कमी होता। गेल्या 2 वर्षातील भाव निचंकी पातळीवर आहे। असं असताना देखील सोया तेलाचा भाव मात्र हा गेल्या 2 वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे। त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतायत त्याचा थेट परिणाम देशातल्या बाजारावर देखील दिसून आला आणि देशात देखील खाद्यतेलाचे भाव वाढले। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशातलं सोयाबीनचं उत्पादन वाढलं, परंतु
पुरेसं खाद्यतेलाचं उत्पादन देशात होत नाही. अजूनही आपल्याला गरजेच्या किमान 60 ते 65% खाद्यतेल आयात करावं लागतं. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेल महाग असल्यामुळं आपल्याला देखील महाग खरेदी करावं लागलं. आता एकीकडे ज्या सोयाबीन पासून सोयातेल मिळतं त्या सोयातेलाचे भाव मात्र तेजीत आहेत आणि सोयाबीन मात्र मंदीत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता या परिस्थितीचा परिणाम असा होतोय की शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करतायत, परंतु यामुळे देशातलं खाद्यतेलाचं उत्पादन, विशेषतः सोयातेलाचं उत्पादन कमी होऊ शकतं आणि देशाची खाद्यतेलाची आयात वाढू शकते आणि सरकारनं जे काही उद्दिष्ट ठेवलं खाद्यतेलाची आयात कमी करण्याचं, त्याला धोका पोहोचू शकतो असा अंदाज आता उद्योगांकडूनच नाही तर सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील व्यक्त केला जातोय. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून आणि मंत्रालयाकडून असा अंदाज व्यक्त केला गेला की देशात जर सोयाबीनची लागवड कमी झाली आणि उत्पादन कमी झाले तर देशाची खाद्यतेलाची आयात ही गेल्या वर्षीपेक्षा वाढू शकते. थोडक्यात काय तर सोयाबीनचे भाव पडल्यामुळे केवळ शेतकऱ्यांचीच गोची झाली नाही तर सरकारची देखील कोंडी यामुळे वाढत आहे. बाजारभावाचा जो काही तिढा निर्माण झाला या तिढ्यातून पर्याय काढण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणामुळे शेतकरी घेत आहेत. सोयाबीनचं पीक जोपर्यंत शेतकऱ्यांना परवडत होतं तोपर्यंत शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या तुलनेमध्ये सोयाबीनची लागवड वाढवली. परंतु आता सोयाबीन आत्महत्याचं ठरतंय कारण सोयाबीनचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी होत गेल्याचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता शेतकरी आपापल्या पातळीवरती पर्याय शोधत आहेत आणि सरकार दुसरीकडे केवळ शेतकऱ्यांचे जे पर्याय शेतकरी निवडतायत त्यावरून नेमका निष्कर्ष काय निघतो त्याचीच मांडणी करतायत. परंतु सरकार शेतकऱ्यांनी तेलबियांची आणि त्यातल्या त्या सोयाबीनची लागवड वाढवावी, सोयाबीन उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळावा यासाठी कुठलंही धोरण आखताना दिसत नाहीये. अजूनही सरकार केवळ सोयाबीनची हमीभावाने किती खरेदी केली याचाच डांगोरा सगळीकडे पिटताना दिसत आहे. चालू हंगामात विक्रमी 20 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन खरेदी केल्याचं कृषी मंत्री अनेक ठिकाणी सांगतायत. परंतु देशातलं एकूण उत्पादन हे 126 लाख टनांच्या दरम्यान होतं. त्यापैकी सरकारनं केवळ 20 लाख टनांच्या दरम्यान खरेदी केली. म्हणजेच जवळपास 20 लाख टनाला हमीभाव मिळाला आणि उरलेलं जवळपास 106 लाख टन सोयाबीन शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान 500 ते 700 रुपयांनी कमी दरात विकावं लागलं. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात तोटा सहन होत असल्यामुळे शेतकरी सोयाबीन का लावतील असा प्रश्न देखील अनेक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलाय. आता एकंदरीतच सोयाबीनवरून जे काही बाजारामध्ये सुरू आहे आणि शेतकरी जो काही निर्णय घेत आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात देखील सोयाबीनची लागवड कमी होऊन तूर आणि मक्याचं क्षेत्र वाढतंय का शेतकरी इतर पिकांना प्राधान्य देत आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.